जर सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या दिवशी मध्यस्थी केली नसती तर आजचा राजस्थानचा अर्धा भाग पाकिस्तानचा असता। हे ऐकायला धक्कादायक वाटत असेल, पण 1947 मध्ये असं घडण्याची पूर्ण शक्यता होती। जोधपूरचे महाराज चक्क पाकिस्तानमध्ये सामील व्हायला निघाली होती। ही गोष्ट आहे 1947च्या भारत फाळणीच्या वेळीची। भारत स्वतंत्र होत होता, पण देशाचे तुकडे होण्याचे संकट अजून टळले नव्हते। फाळणीच्या वेळी 500 पेक्षा जास्त संस्थानांना भारत किंवा पाकिस्तान यापैकी एकाची निवड करायची होती, पण यामध्ये सर्वात मोठं नाट्य घडलं ते जोधपूर संस्थानाच्या बाबतीत। जोधपूरचे तरुण महाराज हनुमंत सिंह हे नुकतेच गादीवर बसले होते, अशातच त्यांना पाकिस्तानमध्ये येण्यासाठी ऑफर्स येत होत्या। पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांना माहीत होतं की जोधपूर जर पाकिस्तानमध्ये आली तर भारताची पश्चिम सीमा कमकुवत होईल आणि पाकिस्तानची मजल थेट दिल्लीच्या दरवाजापर्यंत पोहोचेल। हे साध्य करण्यासाठी जिन्नांनी महाराजांना कराचीमध्ये भेटीसाठी बोलवलं, जिथे जिन्नांनी महाराजांसमोर एक कोरा कागद ठेवला। ते म्हणाले, महाराज, तुमच्या मनात ज्या काही अटी असतील त्या या कागदावर लिहा, पाकिस्तान त्या सर्व अटी डोळे झाकून मान्य करेल। जिन्नांनी महाराजांना कराची बंदर वापरण्याची परवानगी दिली, स्वस्त दरात धान्य पुरवठा आणि शस्त्रास्त्राच्या आयातीचे पूर्ण स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन दिलं। जेव्हा ही बातमी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचे सचिव व्ही.पी. मेनन यांना समजली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यांना जाणीव झाली की जोधपूर गेले तर जैसलमेर आणि बिकानेर ही राज्यही पाकिस्तानच्या दबावाखाली येतील। पटेलांनी तातडीनं महाराजांना दिल्लीला बोलवलं आणि त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली। तुमची प्रजा हिंदू आहे, जर तुम्ही पाकिस्तानात गेलात तर तिथे धार्मिक दंगली उसळतील आणि तुमची प्रजा तुम्हाला कधीच माफ करणार नाही। त्यानंतर पटेलांनी महाराजांना खात्री दिली की जोधपूरच्या विकासासाठी आणि संरक्षणासाठी भारत सरकार सर्वतोपरी मदत करेल। पण या भेटीत एक मोठा ड्रामा घडला। जेव्हा व्ही.पी. मेनन स्वाक्षरीसाठी कागदपत्र घेऊन आली तेव्हा महाराज प्रचंड रागात होते। त्यांनी अचानक आपली पेन पिस्तूल बाहेर काढली आणि मेनन यांच्यावर रोखली। ते जोरात ओरडले, मी तुमच्या दबावाखाली येऊन हे करत आहे, मला हे मान्य नाही। अखेर पटेलांचा दरारा आणि समजुतीमुळे महाराजांनी त्या पिस्तुलाचा त्याग केला आणि भारताच्या विलिनीकरण पत्रावर स्वाक्षरी केली। तर मंडळी, सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते। त्यांच्या याच गृहमंत्री पदाच्या अधिकाराचा आणि मुत्सद्देगिरीचा वापर करून त्यांनी जोधपूर, हैदराबाद आणि जुनागड यासारखी कठीण संस्थाने भारतात विलीन करून घेतली। म्हणूनच त्यांना भारताचे लोहपुरुष म्हटलं जातं। तुम्हाला काय वाटतं, जर सरदार पटेलांनी त्या दिवशी जोधपूरच्या महाराजांना रोखलं नसतं तर आज भारताची परिस्थिती काय असती? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।